नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की मकाचा जो प्लॉट आहे तो कधी लागवड केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे आणि किती उत्पन्न निघेल किंवा चाऱ्यासाठी कशा पद्धतीने जनावरांसाठी उपलब्ध आहे याची आज आपण माहिती बघणार आहोत। तरी आपण आपला चॅनेल सबस्क्राईब ज्यांनी केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करावा व लाईक व शेअर करावा, कमेंट करावी। तसेच आपल्याला प्लॉट कसा वाटतो त्याचे आपले कमेंट नोंदवावे। तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले की गव्हाचा प्लॉट कसा ठिबकवरती केला होता। आपण त्याचप्रमाणे हा जो मकाचा प्लॉट आहे तो ठिबक सिंचनाद्वारे करण्यात आलेला आहे। तर आपण याची बघू शकता कशा पद्धतीने वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तो मित्रांनो 5 बाय 5 वर याची बेड पाडलेली आहेत आणि त्याच्यावरून ड्रिपचे इनलाईन टाकून त्याला आपण ड्रिपच्या अशा पद्धतीने इथे मित्रांनो पाहू शकता आपण ड्रिपची इनलाईन आहे, त्याच्या पलीकडे एक बिया आणि इकडं अलीकडे एक अशा पद्धतीने टोकन केलेले आहे। तर आता हा जो प्लॉट दिसतोय आपल्याला तो पूर्ण क्षमतेने माझा अंदाजित एक 10 फुटापर्यंत आतापर्यंत 10 फूट याची वाढ झालेली आहे। तरी अजून 2 फुटापर्यंत वाढ होईल, म्हणजे साधारणतः 12 फूट याची उंची होईल। तसेच शेतकरी मित्रांनो, याचं चाऱ्यासाठी पण उपयोग होईल आणि तसेच जर आपल्याला चारा करायचा नसेल आणि याचं जर पीक घ्यायचं असेल मग तर आपला एकरी अंदाजित 60 क्विंटल 50 ते 60 क्विंटल या हिशोबाने याचं एकरी उत्पन्न निघणार आहे। तर या प्लॉटला साधारणतः मित्रांनो 3 महिने होत आलेले आहेत। तर आपण बघू शकता कशा पद्धतीनं याची वाढ वगैरे कशी झालेली आहे। याचं जे खोड आहे ते आपण पाहू शकता। हा चाऱ्यासाठी एक नंबर उपलब्ध असून याचा चारा जो आहे तो उपयुक्त आहे। हा जो वाण आहे तो मित्रांनो शिवानी म्हणून हा वाण आहे मकाचा। तर आपण याची लागवड नोव्हेंबर एंडिंगला केलेली होती। तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तो लवकरच आपण जनावरांसाठी उपलब्ध करून देत आहोत चाऱ्यासाठी। तसेच जर याचे उत्पन्नच घ्यायचं म्हटलं आणि जर ठेवणार असेल तर आपले उत्पन्न एकरी 50 ते 60 क्विंटल निघणार आहे। तर याची वाढ कशा पद्धतीने झाली ती आपण कमेंटमध्ये सांगायची आहे। तसेच आपला चॅनेल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब व लाईक करायचं आहे। थँक्यू।